आशा या मूव्हीचा ट्रेलर पाहून मला असं वाटलं, की आशा ही मूव्ही फक्त एका कॅरेक्टरची स्टोरी असू शकत नाही. कारण प्रमुख भूमिकेमध्ये रिंकू राजगुरू जरी आपल्याला पाहायला भेटणार असल्या, तरी एक ग्रामीण भागातल्या किंवा एकंदरीत आपल्या समाजातल्या महिला वर्गांची समस्या, त्यांच्या समाजातलं स्थान, त्यांच्या आशा या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारी ही मूव्ही असू शकते. आणि पुन्हा एकदा स्त्री केंद्रित मूव्ही आपल्या समोर येतोय मराठीमध्ये. काही स्त्री केंद्रित मूव्हींचं बॉक्स ऑफिसवरचं सक्सेस पाहून मला अशी भीती होती, की याचा ट्रेंड चालू व्हायला नको आणि उगीचच पोटेन्शियल नसणाऱ्या स्टोरी आपल्या समोर चित्रपटाच्या रूपातून यायला नको. कारण ऑलरेडी मराठीमध्ये खूप साऱ्या वाईट प्रतीच्या मूव्ही येत आहेत, तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे. तर ह्या अशी काहीतरी ह्या अशा या चित्रपटातून घडायला नको इतकीच मला भीती आहे. परंतु ट्रेलर पाहून मला तसं वाटत नाही. मी पॉझिटिव्ह आहे अशा या चित्रपटाचा ट्रेलर पाहून. सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग अगदी फ्रेश वाटतोय चित्रपट. कॉस्ट्युम्स आणि इतर सगळ्या गोष्टी मला चांगल्या वाटतात. अशा हा चित्रपट पाहून देखील मला तो चित्रपट कसा वाटला, वैयक्तिक माझं काही मत आहे त्याच्यावरचं, ते मी उद्या चित्रपट पाहून रिव्ह्यू मध्ये सांगणारच आहे. मी आज या चित्रपटाचं बुकिंग करत होतो. उद्या 19 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. कोल्हापुरातल्या आयनॉक्स मध्ये उद्या दुपार 2 वाजताचा शो आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या सीट बुक झालीत. मला वाटतं 4-5 सीट फक्त शिल्लक होत्या. त्यातली एक सीट मला सुदैवानं भेटली. ते बुकिंग पाहून मला आनंदच झाला. इतर ठिकाणी सुद्धा जर चित्रपट हा चांगला असेल तर चांगला प्रतिसाद लोकांनी द्यावा अशी आशा आहे. पाहू आता आशा चित्रपट कसा असेल. माझं काय मत असेल ते तुम्हाला उद्याच्याला मी जेव्हा रिव्ह्यू अपलोड करेन तेव्हा कळेलच. तर आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाले तुम्हाला पाहायला भेटेल.